नमस्कार. गणगण गणात बोलते. स्वाद गाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. चला तर मी आज जी रेसिपी बनवणार आहे त्याचं साहित्य लिहून घ्या आणि कृती पाहून घ्या. आणि त्याच्यात जर काही राहिलं असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि माझ्या चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर मग आज आपण शंकरपाळी करणार आहोत. तर त्यासाठी मी अशी एवढी सपाट वाटी भरून अशा मी 4 वाटी मैदा घेणार आहे आणि ते चाळून घेणार आहे. हा 4 वाटी मैदा घेतला आहे. आता त्याच वाटीच्या मापाने मी 2 वाटी पिठी साखर घेते. हे पहा, ही एक. आता ही साखर घेतलीये, त्याच्यामध्ये मी काय करते, हे चिमटभर मीठ टाकून घेते. आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊया. आता आपल्याला याच्यात मोहन घ्यायचं आहे ना, तर मी ज्या वाटीने मैदा घेतला आहे त्याच वाटीच्या मापाने म्हणजे 1 वाटी तूप घेणार आहे. ते इथे गरम करायला मी ते ठेवलेलं आहे. आता मोहन छान असं कडकडीत गरम झालेलं आहे. आता ही कडकडीत गरम मोहन आपल्याला मैद्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. वेलची पावडर टाकून घेत आहे. पूर्ण मी असं सगळ्या पिठाला हे मोहन लावून घेतलेलं आहे, चोळून घेतलेलं आहे. आता ह्या पिठाचा असा मुटका झाला पाहिजे. हे पहा, मुटका होतोय म्हणजे आपलं मोहन परफेक्ट झालेलं आहे. हा, हे ग्लासभर दूध घेतलेलं आहे. आता याच्यात किती लागतंय ते पाहूया आपण. हे पहा, पाव ग्लास दूध माझं शिल्लक राहिलेलं आहे आणि हा माझा गोळा तिंबून झालेला आहे. हे पहा, असा घट्ट गोळा तिंबायचा आहे. आता मी हा 5 ते 10 मिनिटाकरता झाकून ठेवते. 10 मिनिटं झालेली आहेत. आता मी हे लाटायला घेते. हे पहा, असं एवढा किंवा याच्यापेक्षा थोडासा मोठा घेतला तरी चालेल. आणि आपल्याला जाडच लाटायचं आहे, जास्त तिंबायचं नाही. अशी पोळी लाटून घ्यायची आहे. मला याला पीठ लावायची गरज नाही पडत आहे. पीठ न लावलेलंच बरं, नाहीतर मग तळताना सगळं ते पीठ सुटून तेलात उतरतं. आता आपण ही कापून घेऊया. माझ्याकडे असं लाटणं आहे शंकरपाळ्याचं, ते मी करून पटकन होतात. थोडासा डायमंड शेप म्हणजे थोडस तिरपं घेते. म्हणजे हे पहा, साधारण एवढ्या जाडीची अशी आहे. आता मी सगळ्या लाटून करून घेते अशा शंकरपाळ्या. हे पहा, तेल तापलेलं आहे. हळू तेल उडतं तर याच्यातच घ्यायचं झारीत आणि अशा सोडायच्या. आता मंद आचेवर अशा
छान तळून घ्यायचे. गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि मंद आचेवर तळून घ्यायचे आहे. अशा सगळ्या ह्या शंकरपाळ्या तळून घेतलेल्या आहेत. तर अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला. चला तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. बाय.